हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या यशस्वी प्रवासात आपल्या कोल्हापूरचं योगदान मोठं आहे. चित्रपटसृष्टीचा एक हिरा ग्रेट शोमॅन राज कपूरजी यांची एक छोटीशी कहाणी. कोल्हापूर आणि राज कपूरजी यांचं नातं आज आपण उलगडणार आहोत. वडील पृथ्वीराज कपूर हे वाल्मिकी या चित्रपटाच्या कामासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम सुरू करत असताना त्यात नारदाची भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना बोलवण्यात गेलं. कोल्हापूरच्या वैभव असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू झालं आणि त्या कलाकाराला आयुष्यातील पहिला मेकअप या जयप्रभा स्टुडिओमध्येच लागला आणि त्या कलाकाराचं नाव द ग्रेट राज कपूर. इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. राज कपूरजी यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले आणि पृथ्वीराज कपूर यांना सल्ला दिला की ह्या पैशाचा योग्य वापर करा. राज कपूर यांनी देशभरात खूप काम केलं, पण बक्षीस रूपी मिळालेल्या 5,000 रुपयेचं त्यांनी योग्य ठिकाणी वापर केला. त्या पैशातून त्यांनी एका स्टुडिओची जागा खरेदी केली आणि तो स्टुडिओ म्हणजेच RK स्टुडिओचा उगम झाला. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. निकल पड़े हैं खुली सड़क पर अपना सीना ताने अपना सीना ताने. पढ़ते जाएं हम सैलानी जैसे एक दरिया तूफानी. सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. RK स्टुडिओचा झेंडा जगभर गेलाच, पण गुरु शिष्याचं नातं हे फार वैभवशाली ठरलं. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर तथा बाबा जेव्हा मुंबईत आले असे समजले तर त्यावेळी RK स्टुडिओवर भगवा झेंडा फडकला जायचा. ही गुरु शिष्याची निष्ठा म्हणावी लागेल. राज कपूरजी सारख्या प्रतिभावंत कलावंतांनी आपल्या कलाकृतीची झालर रुपेरी पडद्यावर सतत झळकत ठेवली आणि रसिक प्रेक्षकांवर प्रभावित होत गेली. जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो. ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो. जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो. ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो. दिल की दिल से लगन की ये बात है, प्यार की राह रस्म की ये बात है.
मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो। राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मेरा नाम जोकर, मेरा नाम जोकर, मेरा नाम जोकर, मेरा नाम जोकर, मेरा नाम। ए भाई जरा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी, दाएं ही नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी। ए भाई जरा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी, दाएं ही नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी। ए भाई तू जहां आया है वो तेरा घर नहीं, गली नहीं, गांव नहीं, कुछ नहीं, बस्ती नहीं, रास्ता नहीं, दुनिया है। और प्यारे दुनिया ये सर्कस है, और सर्कस में हीरो से जोकर बन जाना पड़ता है। ये भाई मेरा नाम जोकर। अक्षरशः त्या सिनेमामुळे राज कपूरजी हे कर्जबाजारी झाले आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं। पण कोल्हापूरचा टिळा लावलेल्या या कलाकाराने कुठंही न डगमगता बॉबी सारख्या सिनेमाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य स्थापित केले। के चली जाएगी, मैं डंडा लेकर आऊंगा, मैं डंडा लेकर आऊंगा। तू डंडा लेकर आएगा, मैं कुएं में गिर जाऊंगी, मैं कुएं में गिर जाऊंगी। मैं रस्सी से खिंचवाऊंगा, मैं पेड़ पे चढ़ जाऊंगी, मैं आरी से कटवाऊंगा। प्यार करे आरी चलवाए, ऐसे आशिक से डरियो। मैं मायके चली जाऊंगी, तुम देखते रहियो। मैं मायके चली जाऊंगी, तुम देखते रहियो। अरे झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो। मैं मायके चली जाऊंगी, तुम देखते रहियो। मैं मायके चली जाऊंगी, तुम देखते रहियो। कोल्हापूरशी जोडलेलं हे नातं कधी न विसरता येणार। त्यांच्या अनेक चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होत गेले। जयप्रभा स्टुडिओ पासून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास गुरु शिष्याचं नातं हे अमूल्यच ठरलं। कोई हसीना कदम पहले बढ़ाती नहीं।
कोल्हापूरचा एक आरके फॅन कैलासवासी संभाजी पाटील यांनी राज कपूर यांच्या प्रेमापोटी वाशी नाका येथे एक पुतळा उभा केला. कला, प्रेम आणि कला परंपरा जपली. तर असं आहे हे कोल्हापूर आणि राज कपूर यांचं नातं. लेखन, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन संग्राम यशवंत भालकर. हे वर्ष राज कपूरजी यांचं शताब्दी जयंती वर्ष. आरके म्हणजेच राज कपूरजी यांना TLC परिवाराकडून विनम्र अभिवादन. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. कि जीना यहां, मरना यहां, इसके सिवा जाना कहां. माना दिल तो है अनाड़ी, ये आवारा ही सही. अरे बोल राधा बोल, संगम होगा के नहीं. हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते. हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते. हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते. मंडळी, मोबाईलचे फ्लॅशलाईट ऑन करा. चलते मंडळी, मोबाईलचे फ्लॅशलाईट ऑन करा. प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते. सगळ्या सिनियर्सचं कौतुक आहे आपल्या. फार सुंदर झाला परफॉर्मन्स. तर आता हॉटेल पॅव्हेलियनमधल्या पांढरा आणि तांबड्या रस्त्याची आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आहे सगळ्यांना. तर आपला कार्यक्रम इथं संपतोय आणि या रंगतदार कार्यक्रमाची शेवट खूप सुंदर झालेला आहे. तर आता आपण सगळ्यांनीच हॉटेल पॅव्हेलियनमध्ये भेटूया. तिथं आपल्या डिनरची सगळ्यांसाठी सोय केलेली आहे. धन्यवाद.